नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, लेखक आहेत बाळ ज पंडित. या पाठाचा दुसरा भाग आपण पाहत आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण ऑलिम्पिकचा ध्वज कसा असतो ते पाहिलं. त्यानंतर लेखकाने सुरुवातीला त्यांची मोटार त्या गावाकडे गेल्यानंतर कशी प्रचंड गर्दी होती, पण रहदारी मात्र मुळीच रहदारी करण्यात अडचण येत नव्हती वगैरे, ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर ध्वजस्तंभावरचा मोठा ध्वज फडफडत होता, तो दिसत होता, ते सांगितलं. त्यानंतर त्याच्यावर जो वर्तुळ आहे, 5 वर्तुळांचा गोफ ऑलिम्पिकच्या ध्वजावर चित्र त्याचं साकारलेलं आहे. तर या गोफचा अर्थ काय आहे, त्याचे रंग काय आहेत, हे सगळं आपण त्यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते, हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर ऑलिम्पिक विलेज स्पर्धा तर होतातच, पण त्याचा विलेज कसं वसवलं जातं, ती कल्पना 1956मध्ये मेलबर्न येथे कशी मांडण्यात आली, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्यानंतर इसवी सन पूर्व 776मध्ये सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीसच्या इतिहासात झालेली होती आणि ग्रीक सत्तेचा जसा ऱ्हास झाला, अंत झाला, त्याचबरोबर हे सामनेसुद्धा बंद पडलेले आहेत. मग 1894ला 1894ला आधुनिक जगाला ह्या ऑलिम्पिक सामन्यांची आठवण झाली आणि फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली आणि त्यामध्ये अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र येऊन फ्रेंच क्रीडा तज्ज्ञ, ज्यांचं नाव आहे कुबर्टीन, यांनी या ऑलिम्पिकच्या सामन्याचं पुनरुज्जीवन कसं केलं, याबद्दल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर या खेळांमुळे दर 4 वर्षांनी होणारे सामने जे आहेत, ह्या सामन्यामध्ये त्या सामन्याच्या निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य या भावनासुद्धा वाढीस कशा लागतात, हे आपण पाहिलं. त्यानंतर केवळ पुरुषांच्या खेळांना इथे प्राधान्य न देता स्त्रियांना सुद्धा समान दर्जा दिलेला आहे आणि स्त्रियांसाठी सुद्धा पुरुषांप्रमाणेच सामने इथे भरवले जातात. हे या खेळाचं वैशिष्ट्य आहे. जातभेद, वर्णभेद, कुठल्याही प्रकारचा भेद इथे मानला जात नाही आहे. सामन्यांसाठी जो खर्च लागतो तो मोठा असतो आणि सर्व पैसा हा येतो कुठून, तर सर्व स्पर्धक देश हा पैसा उभा करतात आणि अशा प्रकारे ऑलिम्पिकचा खेळ जो आहे, तर हा खेळ खेळला जातो विश्वबंधुत्वाच्या नात्याने. आता आपण पुढे बघणार आहोत. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाहीत, धर्मभेद नाहीत की वर्णभेद नाहीत. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू, ह्याचं चित्र तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवर. हा अमेरिकेतला जेसी ओवेन्स आहे, पण हा त्याच्या वंशाने आफ्रिकेचा आहे. 1936ला बर्लिनला जेव्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये ह्याने अजिंक्यपद मिळवलं होतं. इतकंच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले होते. उच्चांक म्हणजे कमाल अंक प्राप्त केले होते. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार होता. म्हणजेच बघा, आफ्रिकेचा वंशाने आफ्रिकी असला तरीसुद्धा अमेरिकेतून खेळला होता आणि त्याचा वंश महत्त्वाचा नसून इथे खेळ आणि खेळाडू महत्त्वाचा आहे, याची प्रचिती तुम्हाला यातून दिसून येते. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश, हे सर्व विसरून साऱ्या जगाने
त्याची प्रशंसा केली. प्रशंसा केली म्हणजेच स्तुती करणे किंवा कौतुक करणे. आता पुढच्या खेळाडूबद्दल त्याने लिहिलेलं आहे. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू. ह्याचं चित्रसुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हा खेळाडू जो आहे हा एमिल झेटोपेक आहे आणि हा झेकोस्लोव्हाकियाचा आहे. 1952 साली याने हेलसिंकीचे मैदान गाजवले होते. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले होते. आता लांब पल्ल्याची शर्यत म्हणजे दीर्घ अंतराची, ज्याला तुम्ही लॉंग डिस्टन्स असं म्हणू शकतात, त्या स्पर्धेमध्ये त्याने नवीन विक्रम स्वतःच्या नावावर करून जगामध्ये इतिहास घडवला होता. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दल सुद्धा त्यांच्या मनात आदर निर्माण झालेला आहे. असा हा एमिल झेटोपेक आहे. आता पुढच्या परिचिताकडे वळूया आपण. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला. पाहू शकता तुम्ही त्याला. हा आफ्रिकेमधल्या इथिओपियाचा खेळाडू आहे. अबेबे बिकिला असं याचं नाव आहे. या खेळाडूने अनवाणी पायाने, अनवाणी म्हणजे धावण्यासाठी आपल्याला शूज वगैरे असतात किंवा स्पाइक्स असतात, तर ते कुठल्याही प्रकारचे न घालता त्याने अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकलेली आहे. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटांमध्ये काटलेले आहे, म्हणजे पूर्ण केलेलं आहे. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे. आता हे परदेशातलं झालं. आता आपण आपल्या भारताकडे येतोय. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद, आपण नावाने त्यांना ओळखतच असाल, हे मेजर ध्यानचंद आहे. यांच्याबद्दल मला इथे सांगितलंच पाहिजे कारण हे भारतीय खेळाडू आहेत. ह्यांचा जन्म 29 ऑगस्ट रोजी झालेला आहे. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधलं गेलं आहे. ज्या वेळेला मेजर ध्यानचंद भारतामधूनच हॉकी खेळत असत, पण त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये मॅग्नेट असल्याची शंका त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना येत असे आणि इतक्या सुंदर प्रकारे हे खेळत असत हॉकी की त्यांचा त्या बॅटच्या इकडनं बॉल बाहेर इतरांना मिळणं फार मुश्किल असे. त्यामुळेच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना शंका यायची की ह्यांच्या हॉकीच्या स्टिकमध्ये नक्कीच काहीतरी जादूगार आहे, नक्कीच यांनी मॅग्नेट वगैरे काहीतरी लावलेलं आहे. केवळ भारतातच नाही तर विश्वातील महान खेळाडूमध्ये मेजर ध्यानचंद यांचं नाव आदराने घेतलं जातं. मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित केला जातो. तुम्हाला याबद्दल माहीतही असेल. असे हे हॉकी खेळाचे खेळाडू यांना हॉकीचे जादूगार असेही म्हटलं जातं. आत्ताच 29 ऑगस्ट होऊन गेलेली आहे. त्या दिवशी हा त्यांचा जन्मदिवस नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून साजरा केला जातो. असे हे भारताचे मेजर ध्यानचंद, ज्यांना हॉकीचा जादूगार असे म्हणतात.
बघूया आता पाठाकडे वळूया आपण. तर असे हे सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज म्हणजे फ्लॅग किंवा झेंडा डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. आता ज्योत तेवत असते म्हणजे काय, तर मशाल ही सतत प्रज्वलित झालेली असते. ज्या वेळेला हे खेळ संपतात त्यावेळेला ती मशाल आहे ही त्याचं शमन केलं जातं, म्हणजेच विझवली जाते. पण विझवली हा शब्द तिथे चपखल बसत नाही आणि म्हणून मशाल जेव्हा पेटवली जाते त्याला प्रज्वलित केली जाते असं म्हणतात. आणि जेव्हा मशाल विझवली जाते तेव्हा त्याला ज्योतीचं शमन केलं असं म्हटलं जातं. मला वाटतं पाठ तुम्हाला समजला असेल. ऑलिम्पिकच्याबद्दल बरीच माहिती या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला मिळालेली आहे. बरोबर. आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तरांची. तुमच्याकडे वर्कबुक असतीलच, हातात पेन आणि पेन्सिल घेऊन बसायचं आहे. चला आता वेळ झाली आहे परिच्छेद वाचण्याची. मी 2 मिनिटाचा कालावधी देते. छानपणे परिच्छेद वाचायचा आहे. मग आपण उत्तरांकडे प्रश्नांकडे वळूया. मुलांनो, या पॅसेजमध्ये खालून दुसरी ओळ बघा. तिथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. वाक्य आहे, गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. अडचण नाही आहे, अडचण. न बाणातला न करायचे, नच्या जागी. मला वाटतं परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 1. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1. आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा. प्रश्न असा आहे, संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात कशाला मानाचे स्थान आहे. म्हणजेच अनेक प्रकारचे सामने भरले जातात क्रीडा जगतामध्ये. त्यातला महत्त्वाचं स्थान, मानाचं स्थान कोणाला आहे. मला वाटतं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. उत्तर आहे ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना. आता लिहायचं कसं, तर संपूर्ण एका वाक्यात लिहायचं आहे. वाक्य आलं पाहिजे पूर्ण. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना मानाचे स्थान आहे. उत्तर समजलं असेल. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. दुसरा प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यातला प्रश्न दिलाय, गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती कारण. जो पर्याय तुम्हाला योग्य वाटेल पेन्सिलीने तिथे टिक करायचं आहे. मी पर्याय वाचते. अ पर्याय, येण्या जाण्यासाठी एकच रस्ता होता.
ब. रस्त्यावर सिग्नल होते. 3. लोकांमध्ये शिस्त होती. आणि चौथा पर्याय आहे येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. उत्तर तुम्ही बरोबर शोधलं असेल आणि उत्तर आहे येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. ड पर्याय बरोबर आहे. मुलांनो, ज्या वेळेला परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येईल, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा, त्यावेळेला तुम्ही वरचा प्रश्न जो आहे म्हणजे गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती, कारण हा प्रश्नाचा भाग लिहिणं गरजेचं आहे. बरोबर. आणि कारणच्या पुढे तुम्ही तुमचं उत्तर लिहिणार आहात. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते आणि या उत्तराला अंडरलाईन करायची आहे. ही सवय स्वतःला लावून घ्या. इयत्ता 10वीमध्ये पुढच्या वर्षी तुम्ही जाणार आहात आणि 9वी ही 10वीची तयारी असते. बरोबर. त्या अनुषंगाने स्वतःला शिस्त लावा की नाही हे वेळच्या वेळी मी करणार आणि मला केलंच पाहिजे. ठीक आहे. चला तर मग आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. पहिला प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. त्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी करावयाच्या गोष्टी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मिळते उत्तर तुम्हाला. बघा, परिच्छेदामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे हा पहिला पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय आहे आपल्याला आवडणाऱ्या खेळात पारंगत होणे. पारंगत होणे म्हणजे एक्सपर्ट होणे, तरच आपण विजयी होऊ शकतो. बरोबर. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा. प्रश्न विचारलेला आहे लेखकांची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती? कुठे जात होती? तुम्ही उत्तर शोधलेलं आहे आणि ते बरोबर असेल. उत्तर आहे ऑलिम्पिक गावाकडे. आता उत्तर कसं लिहिणार तुम्ही? लेखकांची मोटार भरधाव वेगाने ऑलिम्पिक गावाकडे जात होती. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे स्वमताचा आणि प्रश्न विचारलेला आहे मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यावर तुमचे मत स्पष्ट करा. याचा अर्थ असा आहे खेळाडूची पर्सनॅलिटी असते ती डेव्हलप होण्यामध्ये त्या विशिष्ट खेळाचं महत्त्व असतं. तुम्हाला काय वाटतं? अर्थात तुम्हाला ते लिहायचंच आहे, पण आता मी मॉडेल आन्सर म्हणून मला काय वाटतं ते मी सांगते. मुलांनो, क्रीडा व्यक्तीच्या विकासाचा मार्ग आहे, प्रगतीचा मार्ग आहे. कारण का? तर खेळामुळे व्यक्ती चपळ, सुदृढ व प्रवीण बनत असते. क्रिकेट आहे, बास्केटबॉल आहे, हॉकी आहे, कबड्डी आहे, अशा प्रकारचे अनेक खेळ खेळल्यामुळे आपलं शरीर हे लवचिक बनतं. खेळामुळे शरीरात एक नवचैतन्य निर्माण होत असतं. व्यक्ती सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या वेळेनुसार करायला लागते, म्हणजेच वक्तशीरपणा अंगी बाणला जातो. अनेक खेळाडू एका गटात खेळत असल्यामुळे मीपणा जाऊन किंवा अहमपणा निघून जाऊन ऐक्य भावना किंवा एकतेची भावना वाढली जाते मनामध्ये. कारण आपल्याला ग्रुपने खेळायचं असतं, त्यामुळे प्रत्येक सहकार्याला आपल्याला सांभाळून घ्यायचं असेल. तो चुकत असेल तरी आणि बरोबर असेल तरीसुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर जायचं असतं. आणि त्यामुळे एकतेची भावना, संघ भावना मनामध्ये रुजली जाते. चांगले कौशल्य व प्रावीण्य खेळाडू दिसल्यानंतर त्या खेळाडूला प्रसिद्धीसुद्धा मिळते. म्हणजेच काय? तर खेळ एक प्रकारचा व्यायाम किंवा कसरतही आहे. खेळामुळे किंवा नियमित सराव केल्यामुळे व्यायाम आपला होत असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक संतुलन राखलं जातं. म्हणूनच मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व
विकासात क्रीडेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मला वाटतं. बघा, तुम्ही दमला असाल, कंटाळला असाल, थोडा वेळ जरी खेळायला गेल्यानंतर तुमचं माइंड फ्रेश होतं, तुम्हाला खूप छान वाटतं, बरोबर? कारण का, तुम्ही थोडा वेळ बाहेर खेळल्यामध्ये तुमच्या अंगामध्ये उत्साह निर्माण होतो, एक नवचैतन्य निर्माण होत असतं. हे तुम्हीच अनुभवत असाल, बरोबर आहे? आणि अशा प्रकारे तुमचं उत्तर इकडे तुम्ही लिहिणार आहात. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. उतारा दुसरा, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 20 वर असलेला हा उतारा आहे. चला, आता तुमची वाचनाची वेळ झालेली आहे. पॅसेज वाचायचं आहे आणि मग आपण प्रश्नांकडे वळणार आहोत. मला वाटतं परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 2, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. यातला पहिला भाग आहे आकृतीबंध पूर्ण करा. प्रश्न विचारलेला आहे ऑलिम्पिक सामने म्हणजे यांच्यासाठी पर्वणीच. आता कोणासाठी पर्वणी आहे ऑलिम्पिकचे सामने? बघा बरं. कोण दोघं आहेत अशी व्यक्ती? उत्तर तुम्ही शोधलं असेल. पहिलं आहे क्रीडापटूंसाठी म्हणजेच खेळाडूंसाठी, आणि दुसरं आहे क्रीडा शौकीनांसाठी, ज्यांना खेळामध्ये किंवा खेळ पाहण्यामध्ये रस आहे अशा लोकांसाठी. प्रश्न दुसरा, काय ते लिहा. सिटियस ऑल्टियस फॉर्टियस असा संदेश देणारा. कोण आहे असा संदेश देणारा? असा मेसेज कोण देतो तुम्हाला? अर्थातच ऑलिम्पिकचा ध्वज. दुसरा प्रश्न आहे ध्वजस्तंभाजवळ सतत तेवत असणारी. कोण तेवत असते? तर मशाल. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कशावर लिहिलेले आहे? ब्रीदवाक्य म्हणजे स्लोगन कुठे लिहिलेलं आहे, कशावर लिहिलेलं आहे? उत्तर आहे ऑलिम्पिकच्या ध्वजावर म्हणजेच फ्लॅगवर. मग आता ते पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य ऑलिम्पिकच्या ध्वजावर लिहिलेले आहे. दुसरा प्रश्न, ऑलिम्पिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग कोणते? म्हणजेच ऑलिम्पिकचा जो फ्लॅग आहे त्याच्यावर ज्या रिंग्स घातलेल्या आहेत, 5 रिंग, त्या रिंगचे रंग कोणते आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. तर उत्तर असं असेल ऑलिम्पिक ध्वजावरील वर्तुळाचे रंग लाल, पिवळा, निळा, हिरवा व काळा हे आहेत. मला वाटतं उत्तर तुम्हाला समजत असेल, बरोबर ना? चला, आता आपण
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. त्यातला पहिलं वाक्य आहे, बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. बलसंवर्धन म्हणजेच काय, तर ताकद वाढवायची असेल. जर आपल्याला स्वतःची ताकद वाढवायची असेल तर आपण जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. हे वाक्य बरोबर आहे. आता दुसरं वाक्य, पोहण्याच्या शर्यतीसाठी 7-8 तलावही बांधलेले असतात. परिच्छेदामध्ये 4-5 हे शब्द आहेत आणि म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर. चला आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 3 स्वमत. त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे, गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही 3 सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात. या कथनावर तुमचे विचार स्पष्ट करा. चला आता मला वाटतं माझं उत्तर असं आहे, आपण एखादा खेळाडू म्हटलं तर तो त्या विशिष्ट खेळामध्ये कुशल असतो, चपळ असतो, तरबेज असतो. आता यासाठी खेळाडूला गतिमान होणं आवश्यक असतं. प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी खेळाचा जास्तीत जास्त प्रकारे सराव केला पाहिजे, जेणेकरून त्या सरावामुळे त्याच्या खेळाच्या गतीमध्ये म्हणजे स्पीडमध्ये वाढ होईल आणि तो चांगली कौशल्य स्वतःमध्ये प्रस्थापित करू शकेल. खेळाडूने आपल्या खेळात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. म्हणजे अतोनात आउट ऑफ द वे जाऊन त्याने फक्त आणि फक्त प्रयत्न केले पाहिजेत. तसेच त्याने स्वतःचे शरीर सुदृढ बनवण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. शरीर जर समृद्ध किंवा सुदृढ असेल तर तो खेळाडू आजारी पडणार नाही आणि तो आजारी पडला नाही तर तो त्याचा जास्त चांगला परफॉर्मन्स तो इथे देऊ शकतो. बरोबर. आणि त्या सगळ्यांसाठी त्याला त्याचं शरीर सुदृढ बनवलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला जितके हवे तितके म्हणजे जास्तीत जास्त श्रम मेहनत त्यांनी केलेली पाहिजे. त्यानंतर व्यायाम नियमितपणे केला पाहिजे आणि जर त्याने व्यायाम जर नियमित केला तरच तो पुढे चांगली कारकीर्द घडवू शकतो. अशा प्रकारे गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही 3 सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात असं मला इथे वाटतंय. आज आपण आपलं लेक्चर इथेच थांबवत आहोत.